नर्मदा परिक्रमेची यात्रा ही आम्ही 26 जानेवारीपासून सुरू केली होती ओंकारेश्वरपासून। आज आम्ही भरूच येथील झाडेश्वर या गावामध्ये आलेलो आहे। झाडेश्वरमध्ये एक नीळकंठेश्वर महादेवाचं हे प्राचीन मंदिर आहे, 11व्या शतकातलं। अशी आख्यायिका आहे की हे मंदिर, ही मूर्ती जी आहे महादेवाचं लिंग, महादेवाची मूर्ती ही या बाजूलाच असलेल्या नर्मदा नदीमध्ये पडली होती। ती प्राप्त झाल्यानंतर त्याची इथे स्थापना करण्यात आली 11व्या शतकामध्ये राजे रजवाड्यांच्या काळामध्ये। आणि आता त्याचा या मंदिराचा असा जीर्णोद्धार केला। त्याच्यासमोर हे मारुतीचं मंदिर दिसतं आहे। आता आमची ही 3600 किलोमीटरची यात्रा दक्षिण तटावरचा अर्धा भाग पूर्ण झाला आहे। दक्षिण तट अर्धा पूर्ण झाला। ओंकारेश्वर ते मिठीतलाईपर्यंत आम्ही आता समुद्र मार्गाने नावेने आलो होतो, आता इथपर्यंत पोचलो आहे। आता इथून आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करतो आहे। नर्मदे हर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतम जन्म मृत्यू जरारोगे पीडित कर्म। ओम नमः शिवाय। अन्नपूर्णा माता की जय। कार्तिक स्वामी महाराज की जय। रिद्धि सिद्धि विनायक नमो नमः। रिद्धि सिद्धि विनायक नमो नमः। रिद्धि सिद्धि विनायक नमो नमः। नर्मदे हर। काल मिठीतलाईवरून निघालो आणि आज भरूच येथील नीळकंठ मंदिराच्या आश्रमशाळेमध्ये विश्राम केला। हे नीळकंठ मंदिराच्याच समोरचं मारुतीरायाचं मंदिर आहे। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पांढऱ्या पाषाणामध्ये सुंदर मूर्ती आहे बजरंगबलीची। जय बजरंगबली। आणि हे नीळकंठ महादेवाच्या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे। बाजूलाच नर्मदा नदी आहे। हे नीळकंठेश्वर महादेव मंदिर भरूच। आज आम्ही भरूचमध्ये होतो, रात्री मुक्काम केला, आज तिथून निघतोय सकाळी। मंदिर परिसर सकाळी सकाळी कावळ्यांचे आवाज, चिमण्यांचे आवाज, कोकिळेचे आवाज। काल तर आम्हाला छान मोराच्या आवाजाने जाग आला। मोरांच्या आवाजाने काल जाग आला आम्हाला मिठीतलाईच्या अगोदर एका ठिकाणी। हे पहा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मंदिर परिसराला लागूनच हा नर्मदेचा किनारा आहे। सुंदर किनारा आहे बघा। नर्मदे हार। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। भरूचमधील झाडेश्वर हे खेडं आहे। झाडेश्वर मधील हे नीळकंठेश्वर मंदिर। नीळकंठेश्वर मंदिराच्या लागूनचा हा जो नदीचा परिसर आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। खूप सुंदर, विलोभनीय आहे, मन मोहून टाकलेलं आहे अगदी। जीवनामध्ये हाच आनंद महत्त्वाचा आहे। नर्मदे हर। नर्मदा मैयाच्या चरणी वंदन करतो आता। नर्मदे हर।
हा नर्मदा नैया पार करण्याचा ब्रिज आहे. पण या ब्रिजवरून आपल्याला जायचं नाही आहे. हा ब्रिज जर आपण ओलांडला तर आपण नर्मदा परिक्रमा खंडित होते. म्हणून आता नर्मदा मैयाच्या किनारी भरूचचा ब्रिज आहे. भरूचच्या इथून आपण आता नर्मदेच्या काठाकाठाने उत्तर तट जाणार आहोत. उत्तर तटाने आपण अमरकंटकपर्यंत जाणार आहोत. कालच आपण मिठीतलाईवरून समुद्र पार केला होता. आज इथे नीलकंठेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये मुक्काम केला आणि आता इथून आम्ही सकाळी निघतो आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. नर्मदे हा.